मंगेश साबळे यांच्यावर केलेल्या अन्यायाचा निषेध करा, निषेध करा, निषेध करा, निषेध करा. सरपंच मंगेश साबळे यांना जेलमधून मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा. सरपंच मंगेश साबळे यांच्यावर केलेल्या दडपशाहीचा निषेध करा, निषेध करा, निषेध करा, निषेध करा. सरपंच गाव मौजे चांदवली तालुका खेड जिल्हा पुणे जिल्ह्यातील या चांदवली गावामध्ये आज गेवराईचे सरपंच हे बीड जिल्ह्यामधून जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगर या ठिकाणी शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, कामगार असेल, वंचित घटकाच्या बाबतीमध्ये आणि त्यांच्या होत असलेल्या अन्यायाच्या बाबतीमध्ये त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना त्या ठिकाणी समक्ष जाऊन या अन्याय अत्याचाराच्या भूमिकेविरुद्ध जाब विचारला असताना हा जाब त्या जिल्हाधिकारी साहेबांना त्या ठिकाणी सहन न झाल्यामुळं आणि त्यांना असलेले समाजाला असलेले लोकांना असलेले योग्य असं मत, योग्य असं प्रत्युत्तर, योग्य अशी भूमिका जिल्हाधिकारी साहेबांनी न मांडल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांचा त्या ठिकाणी जाहीर निषेध केला. आणि हा जाहीर निषेध व्यक्त करीत असताना राज्याचे गृह विभागाचे पोलीस प्रशासन त्या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यांना संरक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या एका आदेशावर एकट्या मंगेश साबळे सारख्या सरपंचाने त्या ठिकाणी एवढा मोठा आवाज उचलला की तो आवाज नुसता संभाजीनगर पुरता न राहता उभ्या महाराष्ट्रापर्यंत तो आवाज पोहोचला, देशापर्यंत आवाज पोहोचला. आणि ही बाब जिल्हाधिकारी साहेबांना त्या ठिकाणी प्रत्युत्तर देणे, त्यांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष केल्यामुळं त्यांच्यावर आलेली नापसकी त्यांनी ती कुठेतरी बंद करण्यासाठी सरपंच मंगेश साबळे यांना पोलीस प्रशासनाला आदेश दिले आणि त्या ठिकाणी त्यांनी न्याय हक्क मांडत असताना त्याला त्या ठिकाणी उचलून नेलं आणि गुन्हा दाखल करून त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं. आणि यासाठी पोलीस प्रशासनाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करण्यात आला. ही पोलीस प्रशासनाची दडपशाही उभ्या महाराष्ट्राने उभ्या देशाने पाहिली आणि ही पाहिल्याच्या नंतर आज खेड तालुका आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष आमचे सहकारी मित्र स्वप्नील गायकवाड यांनी या बाबतीमध्ये प्रथम या तालुक्यामधून आवाज उचलला की हा जिल्हा संभाजीनगरमध्ये झालेला दडपशाहीचा आवाज हा या खेड तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये याचा निषेध होणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आज पोलीस प्रशासनाला रितसर पत्र देऊन या ठिकाणी चांदवली फाटा, खडूस फाटा, चांदवली तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी त्यांनी या पोलीस दडपशाहीचा जाहीर निषेध करण्यासाठी त्याचप्रमाणे संभाजीनगरचे जिल्हाधिकारी साहेबांचा या ठिकाणी जाहीर निषेध करण्यासाठी आजचं हे आंदोलन या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं. मंगेश साबळे हे अनेक शेतकरी शोषित, वंचित, पीडित कोणत्याही पक्षासाठी, संघटनेसाठी, कोणासाठी, कोणत्याही नागरिकांसाठी ते जाऊन जातात. त्यांनी जे संभाजीनगर कलेक्टर कार्यालयावरती जे आंदोलन केलं होतं त्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली आहे. माझं एवढीच मागणी आहे की पोलीस प्रशासनाला व सरकारला की तात्काळ मंगेश साबळे आदर्श सरपंच यांना तात्काळ त्याची सुटका करा. आम्हाला तुम्ही पोलीस प्रशासनाने अटक केली किंवा आमच्या डोक्यात जरी गोळ्या घातल्या किंवा काही केलं तरी आम्ही थांबणार नाही. मंगेश साबळेंचा आवाज आम्ही दाबू देणार नाही. आज हा वनवार राजगुरुनगर मधून पेटला आहे. पोलीस प्रशासनाला माझं सांगणं, सरकारला माझं सांगणं, आज राजगुरुनगर मधून वनवा पेटलाय. हाच वनवा आता महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात पेटेल, प्रत्येक तालुक्यात. असे किती मंगेश साबळे सरपंच तुम्ही तुरुंगात टाकसाल? प्रत्येक जिल्ह्यातून मंगेश साबळे निर्माण होतील, प्रत्येक तालुक्यातून मंगेश साबळे निर्माण होतील, प्रत्येक गावातून मंगेश साबळे निर्माण होतील. आज आम्ही छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालतो. आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालतो. आज आम्ही महात्मा फुलेंच्या विचारावर चालतो. आज आम्ही राजगुरूंच्या विचारावर चालतो. आज आम्ही भगतसिंगाच्या विचारावर चालतो. आम्ही कोणाला घाबरणार नाही, आम्ही कोणाला डगमगणार नाही. आमची एवढीच मागणी आहे, मंगेश साबळे यांना तुरुंगातून मुक्त करा, मुक्त करा. आमची एवढीच मागणी आहे, मंगेश साबळे यांना तुरुंगातून मुक्त करा, मुक्त करा. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या महावार्ता लाईव्ह या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महावार्ता लाईव्ह, निर्भीड, निष्पक्ष, विश्वासार्ह.